भानुदास एकनाथ 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 त्यानंतर एक वेळचा प्रसंग असा आहे, नाथ महाराजांच्या घरी अन्न सत्र आणि ज्ञान सत्र दोन्ही सत्र झाले आणि ज्ञान सत्राला जी माणसे यायची त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी 1-1 किलो साखर द्यायची. मी तरी कमी का करू, कुटुंबाला द्यायची 1-1 किलो साखर द्यायची. पण किती देत होते त्याच्यात जरा थोडासा कथलेमध्ये फरक येतोय थोडासा. कोण म्हणले पाव किलो, कोण अर्धा किलो, म्हणले ते किती देऊ आपण 1 किलो देऊ. मग ते ज्या इच्छेनं सुद्धा काही काही ज्ञान सत्राला यायचे, प्रवचन ऐकायला यायचे, प्रत्येकाला द्यायचे. आणि एक वडारी आणि वडारी की आली आपल्याला साखर मिळेल या इच्छेनं. कथा कीर्तनाची काय त्यांना गोडी नाही, आवड नाही, काय नाही. आल्यानंतर काय झालं, बसायला जागा नाही म्हणून मग त्यांचा जो काही शयनगृह होता तिथे पलंग होता त्याच्यावरती बसले आणि तिथून बसून श्रवण करू लागले. सर्व जागा फुल झालेली होती आणि पाप आडाला की कथेमध्ये झोप येत असते. पळवणे गेली झोप होते पाप आडते, सावध झालो हरीच्या आलो जागरा. यांचा पाप असल्यामुळे आड आल्यामुळे त्यांना त्या कथेमध्ये झोप लागली. दोघे बी घोरायला लागले. व 10 मिनिटांमध्ये दमलेले, दिवसभर काम केलेले, दगड फोडून केवळ आपल्याला 1-1 किलो साखर मिळणार आहे या आशेनं आलेले. कथेबद्दल आवड नाही, पुण्य नाही. लागली झोप लागली. कथा संपली. सगळे मंडळी आपापल्या घरी उठून निघून गेले. पण ही गाढ झोपलेली होती. त्याच्यामुळे नाथ महाराजांनी पाहिलं, नको उठवायला म्हणजे झोपले तर झोपू द्या. कधी बिचाऱ्यांना पलंग यायच्या नशिबामध्ये असं चंदनाच्या पलंगावर झोपले. त्यांनी त्यांना उठवलं नाही. सकाळी उठले फार डायरेक्ट. मग काय त्या नाथ महाराजांनी त्यांना धावून दिले का काय, अजिबात तसं जायचं नाही आमच्या इथं. स्वतःच्या हाताने गिरजा का कोणी त्यांनी त्यांना स्नान घातलं. भगवत भाव सर्वावती हे भाव तयार झालेला होता. आणि त्यांना त्या ठिकाणी नाश्ता बनवला, त्यांना त्या ठिकाणी नवीन कपडे दिले, त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना त्या ठिकाणी मग सांगितलं आता तुम्ही जा. नाथ महाराजांची त्या ठिकाणी जी कथा चालायची, प्रवचन चालायचं, अनेक विषयावर चालायचं. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीवरती प्रवचन चालू असायचं. ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू असताना हा म्हणता दिगंतरी त्यांची कीर्ती गेली. अंबेजोगाईची दासोपंत साधारण नाही, किती भक्ती. दत्तात्रेयांचे भक्त होते, समून साक्षात्कार प्रत्यक्ष त्यांच्याशी दत्त बोलायचे. आणि 1.25 लाख श्लोक त्यांनी गीतेवरती टीका केली होती. गीतार्णव म्हणून ग्रंथ आहे त्याचा. 1.25 लाख ओव्या केल्या होत्या त्यांनी, 1.25 लाख ओव्या. तेव्हा त्याला अहंकार निर्माण झाला. माऊली ज्ञानोबरांनी फक्त 9,035 ओव्या केल्या. या पाठ्याने गीतेवरती टीका केली, 1.25 लाख ओव्या केल्या. पण नाथ महाराजांची कीर्ती कानावर आली आणि त्यावेळेला चला आपण बी जाऊ ऐकायला म्हणून अंबेजोगाईवरून दासोपंत पैठण क्षेत्री आले. आल्यानंतर तिथे काय कमी आहे, त्या दिवशी तर विशेष व्यवस्था श्रीखंडाने केली. त्यांच्या लक्षात आलं दासोपंतांचा अहंकार घालवायचा आपल्याला. कारण तेही बघतायत देवभक्ताला की होऊन येली अहंकार अंगे वारावार करीत तसे. आणि म्हणून त्यांनी काय केलं श्रीखंडाने, त्या दिवशी तर विशेष व्यवस्था केली. नाथ महाराजांना बसण्याकरता जे व्यासपीठ होतं ना, ते व्यासपीठ सोन्याचंच आसन, सोन्याचं व्यासपीठ बनवलंय. नाथ महाराजांमध्ये त्याच्यावर येऊन बसले. ज्ञानेश्वरी स्वर्णाच्या त्या ठिकाणी जो
चौरंग आहे त्याच्यावर ठेवली आणि बसले त्याच्यावर. बसल्यानंतर प्रवचनाला सुरुवात झाली. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. पहिल्या दिवसाचं प्रवचन झालं 2 तास. त्यानंतर सर्वांना अन्नसत्र, राहण्याची व्यवस्था, बाहेर गावावरून कोणी आले असतील त्यांची राहण्याची व्यवस्था, सकाळी काकड आरती, त्यांना मंगल असं स्नान, पुन्हा नाश्ता आपल्या रोजच्या रीतिरिवाजाप्रमाणे. असं करत करत दुसऱ्या दिवशी पुन्हा नाथ महाराजांच्या प्रवचनामध्ये पुन्हा तीच ओळी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. तिसरा दिवस तीच ओळी. 6 महिने झाले. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. ध्यानात ठेवा, आपण बी कचोळी घेऊ 6 महिने, पण आजचंच उद्या उद्याच परवा. तरी सुद्धा काय म्हणू, एखादा तरी एका बोलत असेल ना 6 महिने, आपण कधी ऐकायला नाही जाणार, पण बाहेरून खडे मारणार आहे ना आपण म्हणणार त्याच्या पुढे त्याला काही येतच नसत. काय म्हणणार आपण त्याच्या म्हणूनच एक कचोळी घेते. पण आजचं दुसऱ्या पुन्हा दुर्युक्ती नाही कधी. 6 महिन्यात पहिल्या दिवशी सांगितलेलं पुन्हा कधी नाही, दुसऱ्या दिवशी सांगितलं. किती विद्वत्ता असेल अशी विद्वत्ता एक शाट स्वामी मोहनानंदगिरींची होती. त्यावेळेला परमार्थ मार्गात माझा प्रवेश सुद्धा नव्हता, पण डेपीवाडीमध्ये राहिला होतो आणि भायखळ्याला राणीबाणीमध्ये त्यांनी सप्ताह केला होता. आणि त्याच वेळेला वाद उभा राहिला होता, संन्याशाला कीर्तन करायचा अधिकार नाही. कोणाजी बाबांनी समर्थन केलं होतं त्यावेळेला. आता मला काय बोलायचं नाही कोणाबद्दल, कोणी विरोध केला होता आणि काय केलं होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती. पण ज्याला भगवत भक्ती करायची, जगाच्या उद्धाराकरता अवतरित झालेले असतात, संन्यास धर्माची दीक्षा स्वीकारलेल्या या महात्म्यानं तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली. आता तर मला अधिकार आहे की नाही कीर्तनाचा, मी कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आणि कीर्तनच केलं. तुळशी माळच पाहिजे ना कीर्तन करण्याकरता. घालेन मी, काय फरक पडणार आहे त्यांनी, बाटणार तर नाही ना. तोंड बंद करून टाकली विरोधकांची. अभंग घेतला होता त्यावेळेला. मनोनी झालो क्षेत्रीचे संन्यासी. आम्ही संन्यासी का झालो या क्षेत्राचे, याच्यावर चिंतन 8 दिवस 2 तास रोज चिंतन होतं. पण आजचा विषय उद्या नाही. राहणीमान एवढं साधं होतं ना, एवढा मान बघता महात्मा 108 ही पदवी आहे, परंतु महामंडलेश्वरांना वादामध्ये हरवेल एवढं प्रभुत्व आणि एवढी विद्वत्ता आणि एवढं ग्रंथांचं अध्ययन आणि चिंतन होतं. पण राहणीमान एवढं साधं की त्या ज्ञानाचा एवढा अहंकार नाही. सामान्य ग्रस्ताच्या घरी चहा पाण्याला जेवायला जाती आणि जे काही असेल मिरची भाकरी ती मोठ्या आवडीनं खाती. श्रीपाद बाबांसारखंच असंच होतं. बाबांचं जसं होतं तसं. बाबा जेवायला बसले, अतिशय तिखट जर त्या ठिकाणी असेल, काही ठिकाणचं तिखट तर काय सांगू. भडंग कुठं असतं, भडंग कुठं, सातारा. भडंग म्हणलं का सातारा, दुसरीकडे नाही मिळायचं कुठं. एकदा तिकडे जेवायचा सप्त्यामध्ये प्रसंग आला. जेवायला बसलो, कालवण असं तेज होतं का पहिल्या घासाला फार नाका तोंडातून पाणीच. आजीबाई विचारते, बाबा तुम्ही किती भाऊ? म्हणलं आजी तसं तर आम्ही 3 भाऊ, पण याच्यातून वाचलो तर 3, नाही तर 2च म्हणलं. असा पडल. कशा करता सांगत होता विषय आपला काय चालला होता की श्रीपाद बाबा किती तिखट झालेला असेल तर बोलायचं नाही. शेजारच्या माणसाला कळणार नाही. पाण्याचं तांब्यातलं पाणी त्याच्यामध्ये ओतायचं, तिखट झाले ना त्याच्यात ओतायचं आणि मग भाकरी खायची. महात्मा उगच ठरत. महात्मा असं त्यांनी असं म्हणजे कलेवर ठरत नाही. गायन वादन प्रवचन कीर्तन हे गाऊन मागे वरी भगवान नामे अंतरिवश गेला, अंतरिवश गेला. वरी भगवान
वश केला वरी भगवान नामे वरी भगवान नामे अंतरी वश केला अंतरी वश केला वरी भगवान नामे वरी भगवान नामे वरी भगवादाला नामे अंतरी वश केला कामी त्याला म्हणून ये साधू त्याला म्हणून ये साधू जगी विटंबना बाधू म्हणून कामक्रोध संगाती घेऊन जो परमार्थाला निघेल त्याचा परमार्थ कधीच कडेला जाणार नाही. ते ज्ञाननिधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन मार्गेचे मांग मारक जे ध्यायतो विषया उच्च संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात् कामात् क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति बुद्धीचा नाश करणारे हे काम आणि क्रोध आहे. नाही अधिकारी ऐसा ऐसा कामक्रोध लोभ दयाच्या अंतरी नाही आहे ठिकाणी ऐसा येथे ज्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध मद मत्सर अहंकार हे विकार आहेत ते परमार्थाच्या अधिकारी होऊ शकत नाही. नाथ महाराज सांगतात आणि तुकोबाराय आपला अनुभव सांगतात की कलिया सिंधी कडोपण गेली तैसे आम्हा केले पांडुरंगे. पांडुरंगानं ते शेंदाड पिकल्यानंतर जसं गोड होतं तसं पांडुरंगाने आम्हाला केलेलं आहे. कामक्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. हीच तर खरं साधूचं लक्षण आहे. साधनी तरीहीच दोन्ही जो कोणी साधिल परद्रव्य परनारी यांचा मानी विटाळ. परमार्थाचं हे लक्षण आहे. दुसऱ्याचं द्रव्य आपलं नाही, परद्रव्य. सोने रुपया महामृत्यूचे समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी खजिना पाठवला त्या ठिकाणी तुकोबारायांनी स्वीकार केला नाही. ती बेटा छत्री घोडे येतो पर्यात न पडे म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. ज्या वेळेला
छळवाद करण्याकरता भंडारा पर्वतावरती दुष्टांनी या कुटाळखोरांनी जसे पैठणमध्ये होते तसे देहूमध्ये बी होते. एका वेश्येला पाठवलं. वेश्येला ती वेश्या गेल्यानंतर ना त्या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि आपल्या भजनामध्ये दंग झाले. ती वेश्या आल्यानंतर वृत्तीवर यायला ते वृत्तीवर तर पाहिजेत ना छळ करायला. ती वेश्या तिथे बसली रात्रभर, पण महाराजांचं भजनच संपायला तयार नाही. अखंड भजन आहे ते काही वाराचं भजन नाही, ते काही 2 तासाचं अर्ध्या तासाचं भजन नाही. अखंड चित्तवृत्ती भजनामध्ये निमग्न असणारे महाराज दुसऱ्या दिवशी वेश्या पुन्हा गेली. तीच स्थिती सहज एक वेळेला वृत्तीवर आलेली असताना ती संधी साधून ती वेश्या महाराजांना म्हणते, महाराज माझ्या सौंदर्याकडे पहा ना. महाराजांनी सांगितलं, वा वा, खूपच सुंदर आहेस तू, माझा अंगीकार करा ना. तिने सांगितलं नाही. पराव्या नारी रुक्मिणी समान हे गेले नेमून ठाईची जी. स्वश्री वाचून नातळावी अन्य कामिनी नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. तेवढं वैराग्य अंतकरणामध्ये त्यांनी सांगितलं नाही नाही नाही. तिला सांगितलं, जाई ओ माये नकरी सायास, जाई ओ माये नकरी सायास, आम्ही विष्णुदास होय, आम्ही विष्णुदास होय. जाई ओ माये नकरी सायास, जाई ओ माये नकरी सायास, आम्ही विष्णुदास होय, आम्ही विष्णुदास ऐसे जाई ओ माई न करी साया, स्वामी विष्णुदास तैसे नोये. माई जा, तू समजते तसं ते विष्णुदास आम्ही नाही, डुप्लिकेट विष्णुदास नाही, आम्ही खरे विष्णुदास आहोत. पराव्या नारी रुक्मिणी समान हे काहीच नेमून गेलेलं आहे आमचं. तरी ती ऐकायला तयार नाही. मग मात्र महाराजांना राग आला. मग म्हटलेले त्याने, विषय भोगायचा आहे तर दाना, कुत्र्या डोकर काय कमी आहेत का या भूतलावरती? नाही तरी काय थोडी श्वान सुख रे बापुडी, श्वान सुख रे बापुडी, श्वान सुख रे बापुडी. किती वैराग्य महाराज. आणि हे वैराग्य इथलं मूळ आहे. ज्ञानाला वैराग्याची जोड असायला पाहिजे. विरक्ती वाचोनी काही ज्ञानाशी तगणेच नाही, हे विचारो निथाई ठेविले देवे. जरी ज्ञान प्राप्ती झाली ना, वैराग्य जर अंतःकरणात नसेल तर ते ज्ञान टिकणार नाही. विरक्तीची जोड असायला पाहिजे ज्ञान. आपण जर पाहिलं, विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, सर्व धर्म परिषद भरलेली असताना वास्तविक पाहता इथून जे कोणी पाठवले होते आपल्या देशानं त्यावेळेला वशिल्याचे तट्टू, त्यांची विद्वत्ता देशाला हरवणारच होती. पण तरी वशिल्याचे तट्टू होते ना, ते ज्यांना पाठवायचं त्यांना पाठवलं गेलं नाही. आणि इथे काय त्या ठिकाणी निर्णय घेतला विवेकानंदांनी आपल्या पद्धतीने जाण्याचा. काही सज्जन माणसांनी सहकार्य केलं. कसे तरी विमानाच्या प्रवासाचे पैसे जमा करून दिले आणि गेले तिथे विवेकानंद. तिथे गेल्यानंतर ज्यांनी नोंद केली होती त्यांनाच बोलायची फक्त संधी होती. ज्यांच्याकडे तिथे जाऊन उतरले होते त्यांच्यातर्फे त्यांना विनंती केली, फक्त 5 मिनिटाचा वेळ तरी मला द्या, मी एक संन्यासी आलेला आहे म्हटले असं सांगा त्यांना. त्यांनी सांगितलं एक संन्यासी आलाय भारत देशामधून. तेव्हा तिथले जे काही आयोजक होते त्यांनी सांगितलं, भारत देशाचे अधिकृत जे काही वक्ते आहेत त्यांचं बोलणं तर होऊन गेलेलं आहे. नाही बरोबर आहे, परंतु थोडीशी संधी त्यांना द्या, एक 5 मिनिटं दिली तरी चालते. ते म्हणले आता हे 5 मिनिटात काय सांगणार आहे, पण तरी देऊया. म्हणून त्यांनी थोडीशी
त्यांच्यामध्ये बुद्धीला प्रेरणा दिली असेल भगवंतानी आणि त्यांनी त्यांना 5 मिनिटाची संधी दिली. त्या 5 मिनिटाचं त्यानं संधीचं सोनं केलं. पहिला शब्द उच्चारला, अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. एवढं बोलल्याबरोबर टाळ्यांचा एवढं काही कंजूस होता. काय पैसे द्यायचे मागताय का कोण तुमच्याकडे? टाळ्या वाजवायला काय सांगतो. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी त्यांनी तत्वज्ञान जे सांगायचं त्या 5 मिनिटामध्ये सांगितलं. पुढे त्यांनी टाईम वाढवून दिला. मग जागोजाग त्यांची व्याख्यानं त्या ठिकाणी सुरू झाली. हिंदू संस्कृतीचं, सनातन संस्कृतीचं ज्ञान, त्याचं बीजारोपण त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये यांनी केलं. तिथे एक स्त्री होती निवेदिता, तिचं नाव. ती यांच्या रूपावर ज्ञानावर भाळली. रूपावर ज्ञानावर भाळल्यानंतर जिथे उतरले होते तिथे चौकशी करत गेली. कोणी नाही अशा वेळेला गेली. गेल्यानंतर त्यांना सांगितलं, माझी एक इच्छा आहे, पूर्ण करा, बोला. तिने सांगितलं, तुमच्यासारखा राजपिंडा पुत्र मला व्हावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे याचाच अर्थ माझ्याशी तुम्ही विवाहबद्ध व्हा, म्हणजे तसा पुत्र मला प्राप्त होईल. त्यावेळेला विवेकानंदांनी काय उद्गार केले? त्यांनी सांगितलं, मग माते मलाच आपला पुत्र का मानत नाहीस? ही संस्कृती आपल्या देशाची. ही शरण आली आणि त्यांची पट्टशिष्या बनली. तीच परिस्थिती जर विचार केले तर आमची छत्रपती शिवाजी महाराजांची. कल्याणचा खजिना आबाजी सोनदेव यांनी लुटला. त्याच्यामध्ये एक मुस्लिम स्त्री त्या ठिकाणी जी आहे तिलाही लुटलं, धरून आणलं, पालखीमध्ये मेन्यामध्ये बसून आणलं आणि महाराजांना त्यांनी ती भेट म्हणून दिली. त्यावेळेला महाराजांनी ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी उद्गार काढले, वाह काय भगवंता तो सौंदर्य बनवलं. म्हणजे ते सौंदर्य पाहिल्यानंतर आपला भगवंताची आठवण झाली पाहिजे, बनवणाराची आठवण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना भगवंताचं तीव्रतेनं ध्यान झालं. अरे भगवंता, तुझ्या या सृष्टीमध्ये एवढंही सौंदर्य असू शकतं काय? एवढी अप्सरेसारखी सुंदर असणारी ती श्री. पण आबाजी सौंदर्यावरती भडकले. छत्रपती सांगितलं, आबाजी तुम्ही सुद्धा ही गोष्ट असं करावं, हे शोभत नाही तुम्हाला. आत्ताच्या आत्ता जिथून तिला काही आणलेलं असेल साडी चोळी देऊन तिची पाठवणी करा. आणि महाराज त्या ठिकाणी म्हणले, अशी जाऊची माता सती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो बदले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की. अशी आमची सनातन संस्कृती आहे. आमचा राजा या प्रकारातला आहे, आमचे संत महात्मे या अधिकारातले आहेत. आणि हा खराबला अधिकार आहे. साधकांनी लक्षात ठेवावं, ज्या पॉइंटला आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत साधक दशेला प्राप्त नाही. बरं, तो सिद्ध दशेला गेलाच समजायचं, या पॉइंटला गेला तर. दुसरी गोष्ट कथा आहे आमच्या शुकमुनींची. शुकमुनींना बोलवण्याकरता इंद्राने ज्या वेळेला अप्सरा पाठवल्या त्यावेळेला ते सौंदर्य पाहून शुकमुनींच्या चित्तामध्ये एवढासाही विचलितपणा निर्माण झाला नाही. त्या अप्सरेनं आपलं पोट फाडलं आणि शुकमुनींना सांगितलं, या मृत्यूलोकातला स्त्रियांसारखं घाणेरडं शरीर माझं नाही. मूत्राने भरलेली माझा हा पोटा आणि शरीर नाही. पोट फाडलं तर कस्तुरीचा सुगंध आला. शुकमुनीने सांगितलं, खरंच मला जर आधी माहीत असतं तुम्ही एवढ्या सुंदर आहात तर मी माझ्या आईच्या पोटी जन्म घ्यायच्या ऐवजी तुमच्या पोटी जन्म घेतला असता. ही आहे आमची भारतीय सनातन संस्कृती. इथल्या स्त्रिया कात्यायनी गार्गी या महान विदुषी आहेत. इथल्या स्त्रिया जनाबाई मुक्ताबाई महान संत आहेत. हा अधिकार इथल्या स्त्रियांचा आहे, पतिव्रतांचा आहे. हा अधिकार आमच्या संतांचा आहे आणि हे आमच्यामध्ये उतरायला पाहिजे. सांगता नाही आलं तरी हरकत नाही.
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास भानुदास एकनाथ 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 तुम्हाला आम्हाला प्राप्त झाले सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्याही जीवनामध्ये अशीच एक घटना घडली. एका ठिकाणी सरकारी काम ते करायचं, रोडच्या कामावरती नेमणूक झाली होती. एकदा त्यांना काम मिळालं होतं आणि तिथे कामाला येणारा जो ग्रुप होता त्याच्यामध्ये एका महिलेनं त्यांचं मन त्यांच्यावरती बसलं. आपल्या घरी जेवणाच्या निमित्तानं बोलवलं. घरी कोणीच नाही आणि त्यावेळेला सांगितलं की मी तुम्हाला वेगळ्या भावनेने इथं बोलवलेलं आहे. बाबा एवढीशी सुद्धा गडबडले नाही. विवेक चित्तामध्ये होता. युक्ती वापरली. ताई सांगू का, माझं बी मी जेव्हापासून पाहतो माझंही चित्त तुमच्यावर चढलं, परंतु माफ करा, मला एक असाध्य असा आजार आहे टीबीचा. असं सांगून आपली सुटका करून घेतली. याला म्हणतात महात्मा. किंचितही ज्ञानोबा तुकोबापेक्षा किंचितही कमतरता नाही लक्षणामध्ये. विचार जर केला, आपल्यापेक्षा छोटी जरी एखादी असेल तर ती आपली लेक समजा, आपल्या बरोबरीची असेल तर आपली बहीण समजा, आणि आपल्यापेक्षा मोठी असेल तर आपली आई समजायला काय जातं आपलं. मातृभाव जर आपल्या चित्तामध्ये जागृत असेल, अरे ब्रह्मभाव तर अतिउच्च पद्धतीचा आहे, मातृभाव अलीकडचा आहे, पण मातृभाव चित्तात असेल तरी चित्तात विषय निर्माण होऊ शकत नाही. ब्रह्मभाव चित्तात असल्यावर विषयाकडे तोंड टाकेल काय कोण. ब्रह्मरस गोडी जयासी भाव ब्रह्मरस गोडी जयासी फावली वासना निमाले समूळ ज्या त्याची. ब्रह्मरस गोडी ज्याला प्राप्त होती त्याला वासना शिल्लकच राहत नाही. असो, नाथ महाराजांच्या जीवनातला आता एक दुसरा प्रसंग आपल्याला सांगायचा. तो असा आहे, नाथ महाराजांनी त्यांच्याबरोबर अनेक वारकरी मंडळी काशी क्षेत्री गेलेली होते. एक ही त्रिस्थळी यात्रा आहे. एकाच वेळेला तिन्ही स्थळ करायचे असतात. काशीला जायचं, गयेला जायचं आणि तिथून रामेश्वरला यायचं. असं ही महात्म्य आहे त्रिस्थळीचं. या वारकऱ्यांसह नाथबाबाच्या वेळेला काशीला गेले. तिथली जी काही गयेवरून आल्यानंतर काशीवरून रामेश्वरकडे जाताना गंगेच्या पाण्याची कावड, तिथून गंगेचं पाणी आपण घ्यायचं असतं, रामेश्वरला येऊन अभिषेक करायचा असतो, असा तो विधी आहे. नाथ महाराज त्या ठिकाणी निघाले.
त्यांच्याबरोबर अनेक वारकरी होते. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ती दिंडी चाललेली आहे. आणि जात असताना भगवान शंकराने पार्वतीला सांगितलं, पहा हे एवढे भक्त चाललेले आहे, त्याच्यामध्ये माझा निस्सीम भक्त आणि मला यथार्थपणे जाणणारा जर भक्त कोण असेल तर हा संत एकनाथ आहे. बाकीचे सगळे सोंगी डोंगी आहेत म्हणले, नुसते सोंग घेतलेली आहे. पोटासाठी संत झाले कलित बहुत, ऐशियांची करिता सेवा काय सुख होई जीवा. प्रश्न विचारला, अशांची जर सेवा केली तर जीवाला काही सुख प्राप्त होईल का? किंवा पोटासाठी सोंग तेथे कायचा पांडुरंग. वरवर वारकरी बनलेले होते. टिळा टोपी माळा देवाचे कबाळ, वाघवेती वंगळ पोटासाठी, अशातले होते ते. पण जगी कीर्ती व्हावे म्हणून झाला तिकोसावी, म्हणून झाला तिकोसावी, म्हणून झाला तिकोसावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला तिकोसावी, झाला तिकोसावी, म्हणून झाला तिकोसावी. जगी कीर्ती व्हावी जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला से गोसावी, म्हणून झाला से गोसावी. जगामध्ये कीर्ती व्हावी म्हणून गोसावी झालेले असतात. महाराजांनी मी पहिलेच प्रमाण दिलं, वरी भगवा झाला नामे मंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणून साधू जगे विटंबना बाधू. साठ्याचा अभंग खूप सुंदर आहे. नाही कुठे तुमच्या योगी पावन मनाचा मन, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन संत सोची जाना जगी
विश्वरागे झाले संती शुभे भावे गंगा जळ हृदय करा उघडा श्री काले क्लेश संती माना उपदेश. अरे उपदेश होतो भलत्या हाती सगळ्या चित्ती धरावा. तुम्ही उपदेश करा तरी चित्तामध्ये धारण करावा. आणि याच्या रूपानं श्री गुरूंनी मला उपदेश केला. जो जो घेतला जयाचा तो तो गुरु सियाले अपारपण आवडे जगाचे गुरु. हात त्यांना कीर्तनाच्या वेळेला गुळ ठेवता ठेवता कीर्तनकार होतो. महात्म्यांच्या पुढे माहीत न करता काय क्वेश्चन तो अवघडची नाही. काही सेवा भावातून पुढे जाता येतं माणसाला. सेवा भावातूनच खरं पुढे जातो. असो काशीवरून ती गंगा रामेश्वरला घेत जात असताना महाराजांनी सर्व वारकरी जात होते. आणि जात असताना भगवान शंकरांनी एका गाढवाचं रूप धारण केलं. पार्वती मातेला खऱ्या खंडाचा निवारा करता खरी वारकरी दाखवण्याकरता निवाडा करण्याकरता. आणि वैरान वाळवंटामध्ये वाळू तापलेली आणि पाण्याने व्याकुल झालेलं ते गाढव. परंतु न पाहिल्यासारखं म्हणून प्रत्येक वारकरी महाराजांची कावड आल्यानंतर दया क्षमा शांती ते देवाची
स्वतःच्या कावडीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं का देवाला पाजलं? कोणाला पाजलं? जर म्हणजे गाढवाला पाजलं तशी दृष्टी तशी सृष्टी म्हणजे आपण पहिलं गाढ होतो चांगला माणूस आणता एकही नाही दिसला देवाला अरे गाढ होते बाकीच्या वारकऱ्यांना दिसलं त्याच्यात आपली गणना का करून घेता देवाला पाजलं म्हणा ना गाढवाला पाजलं म्हणलं तर मग या बाकीच्या वारकऱ्यात मधलं आपण झालो देवाला पाजलं म्हणलं तर हात मारा सर्वाहुती आहे एक वासुदेव सर्वाहुती पाहे एक वासुदेव कुशोन्या खावांतेचा तुझी सर्व साधू वर्णा मांडला येरती ऐकला माया मन गुरुवर्य वैकुंठाशी म्हणायला अत्यंत मोठा होता थोडंसं ऐकायला मिळालं सहजतेनं असो अशा पद्धतीने मग प्राणी मात्रांच्या विषयी सुद्धा दया त्यांच्या हृदयामध्ये आहे असे हे नाथ महाराज माहिती आणि